खूप पाऊस सुरू आहे. मुलीला झोपवून दिलं, मुलगी झोपून आहे. कपडे धुवायचे होते पण पाऊस असल्यामुळे काही मी धुत नाही आज पण, कारण वाढतच नाही कपडे आणि घरामध्ये कपडे टाकण्यासाठी जागा नाही. पुष्कळ सारे कपडे असले की वाळू टाकायला जागाच नसते. मुलगी पण झोपली आहे. आता मी तिची झोप होईपर्यंत काम आवरून घेते. झोपवून दिला आत्ताच तिला. बाहेर पण पाऊस सुरू आहे. रोजच आमच्याकडे पाऊस येऊन राहिला ना, कपडे वाळत नाही, कुठं जाता येत असा मोसम आहे. आता भांडे आणि भांडे घासून घेते, गॅस पुसून घेते, कपडे धुवून. इथं पण बकेट मांडली आहे. पुष्कळ सारं असं गळून राहिलं. ही रूम तर पूर्ण कामातूनच गेली आहे. संपूर्ण ठिकाणी गळत आहे. पुष्कळ पुराणे काटर आहे, त्यामुळे कसे खराब झाले आहे. सामान ठेवायला पण जागा नाही. इतकं घर गळते. ही रूम तर पूर्णच गळून राहिली. जिथं जिथं गळत नाही तिथं तिथं हलवत जाते. फेकून दे बाई कचरा, कचरा फेकून दे, जा तिकडं बाहेर फेकून दे कचरा. आऊ दे. जीरा में दे, जीरा में.
खायचं नव्हे ते जिरवे. ए सांडवशी दे. तांदूळ खाते हो का? काही सामान आणलं होतं, किराणा थोडं खतम झाला होता. तेलाचं पॅकेट पण आणलं होतं, ते डब्यामध्ये तेल नव्हतं, ते फोडून मी डब्यामध्ये ओतत होते. आणि दुपारच्या टाईममध्ये आरमारीमध्ये उंदीर पण खूप आले आहे. खूप भांडे हे करून ठेवतात. दुपारचे भांडे पण होते, जेवण केलेले, तेल ओतून घेतलं होतं डब्यामध्ये. दुपारचे जेवण केलेले भांडे होते, मुलाचा डबा पण होता, ते पण घासून घेतले. आणि दुपारचे भांडे राहतेच, थोडेफार जेवण केलेले निघते. मी पण दुपारी थोडा नाश्ता केल्यासारखं जेवण करून घेते. आणि ते पण मला भांडे घासायचे होते. थोडं सामान आणलं, तेल फोडून घेतलं होतं, ते पण ओतून घेतलं होतं. आणि भांडे पण घासायला घेतले, भांडे घासून घेतले होते, भांडे पण घासून घेतले होते. त्यानंतर मुलगी पण डबे बघत होते, एकही खाली नव्हता डबा, तर मी बघत होते. नंतर त्यामध्ये मला पोहे ठेवायचे होते, थोडं थोडं सामान घेऊन आले होते आज. ते पोहे एका डब्यामध्ये घालून ठेवले होते. दुपारचे पण कामे असतात, ते पण आवरत होते. काही संपलं तर बघावं लागतं आणि काही आठवण पण राहत नाही. मुलगी पण मधामधात करत होती, ती पण. त्यानंतर चायचा टाईम झाला होता, ते पण चायचा टाईम झाला होता. चाय पण बनवून घेते म्हटलं. मुलीला दूध दिले, तिनं काही पिलं नव्हतं. तिला मी केळ दिलं होतं, ते केळ खात होती. आणि मी चाय मांडायला घेतला होता, 2 कप चाय मांडून घेते म्हटलं. चाय पण मांडायला घेतला होता. 4-5 वाजले होते. रोज संध्याकाळचा चाय थोडा घेत असते मी. साखर पण काढून नव्हती, ते पण काढून घेतली होती. आणली होती मी साखर, ते पण काढून घेतली थोडीशी. ती डब्यामध्ये मुलगी पण साखर मारते, ती पण मधामधात करत राहते, तिला पण पाहत राहावं लागतं. ती पण साखर मारत होती, तिच्या पण तोंडामध्ये थोडे टाकले होते. तिकडे मी साखर आणायला गेले होते, डब्यामध्ये पण साखर नव्हती, ते पण ओतून घेतले. सायंकाळचा चाय 2 कप मुलाला मला मांडून घेतला होता. मुलगी पण, तिला दूध दिलं तर ते दूध नको म्हणत होते, मग ते पण दूध मी चायमध्ये टाकून घेतलं. आणि
थोडंफार गंजीतला पण दूध टाकून 2 कप चहा मारून घेतला होता. तो छान उकडत कामामध्ये दिवस कसा जातो तेच आपल्याला माहीत नसते. काही आपली रोजची कामे झाल्यानंतर हे आपल्याला खूप सारे कामे असतात. थोडेफार आवरून ठेवलं की आपल्याला थोडं बरं वाटतं. सायंकाळचं चाय बिस्किट खाऊन घेतले होते. 2-3 मुलीला पण दूध दिले होते. थँक्यू. बाय.